लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्ते हे संतप्त झालेत। लातूरकरांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याची खात्री पटल्याचं वक्तव्य हे रवींद्र चव्हाणांनी केलं। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। लातूरात पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात चव्हाणांनी हे वक्तव्य केलं। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सपोस्ट करत टीका केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विलासरावांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी निषेध केलाय। अशी वक्तव्य करणं महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं रवींद्र ते म्हणालेले आहेत। तर राजकारण कुठल्या स्तरावरती चाललं आहे हाच सर्वांना प्रश्न पडल्याचंही त्यांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे। एखाद्याचं वैर हे मरण झाल्यानंतर संपतं अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी रवींद्र चव्हाणांवरती टीका केली आहे। तर विलासराव देशमुख हे लातूरच नाही तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहेत असं प्रत्युत्तर देखील सचिन सावंत यांनी रवींद्र चव्हाणांना दिलंय। चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात वडेट्टीवार समर्थकांना डावलण्यात आलंय। काँग्रेसमध्ये अतिशय ज्येष्ठ असलेले पण विजय वडेट्टीवार समर्थक असलेले 2 टर्म नगरसेवक नंदू नागरकर, 4 टर्म नगरसेविका राहिलेल्या सुनीता लोढिया, 4 टर्म नगरसेवक राहिलेले प्रशांत दानव, त्याबरोबरच 3 टर्म नगरसेविका राहिलेल्या सकीना अन्सारी, वीणा खनके यांच्यासारख्या नगरसेवकांना तिकीट नाकारण्यात आलेले आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी योग्य समन्वय न केल्यामुळे खासदार धानोरकर यांनी आपल्या मनाप्रमाणे तिकीट वाटप आणि यावरती जर विजय वडेट्टीवार यांनी आपलं मतप्रदर्शन केलं असतं तर राज्यामध्ये याचा काँग्रेसला फटका बसला असता असं मत त्यांचे खंदे समर्थक असलेले नंदू नागरकर यांनी व्यक्त केलंय। विशेष म्हणजे तिकीट कापण्यात आलेले सर्व वडेट्टीवार समर्थक हे निवडणुकीमध्ये अपक्ष किंवा इतर पक्षाच्या चिन्हावरती उभे आहेत। त्यामुळे देखील काँग्रेसला या गटबाजीचा फटका बसणार आहे। सुजात आंबेडकरांनी केलेल्या दाव्यावरती काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करत प्रत्युत्तर दिलंय। जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य विरोधकांना मदत करतात याचं भान मित्रपक्षांनी ठेवावं। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील अशा अफवा पसरवल्या गेल्या अशी पोस्ट प्रणिती शिंदेंनी केली। तर अफवा यांना बळी न पडण्याचं आवाहन देखील प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। निवडणुकांनंतर प्रणिती भाजपमध्ये जाणार असं वक्तव्य हे सुजात आंबेडकरांनी केलं होतं। नाना पटोले मूळचे भाजपचे असल्याची घणाघाती टीका वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी केली आहे। नाना पटोलेंमुळे आतापर्यंत वंचित आणि काँग्रेसची युती झाली नसल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले। तर लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली असून प्रचाराच्या शुभारंभावेळी सुजात आंबेडकर विरोधकांवरती घणाघाती टीका केली आहे। आमची भूमिका ही काँग्रेस पक्षाबद्दल नेहमीच क्लिअर होती। आम्ही 2024, 2019 लोकसभा विधानसभेला पण युतीचा हात पुढे केला होता। तेव्हा जे माजी अध्यक्ष होते किंवा काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये होती ते डायरेक्ट भाजपचे काम करत होते असं आमच्या सरळ निदर्शनात आलं होतं। नाव घेऊन बोलायचं झालं तर नाना पटोले हे डायरेक्ट भाजपचाच माणूस आहे, भाजपमधनंच काँग्रेसमध्ये आलाय। त्याला प्रदेशाध्यक्ष त्यांना कसं बसवलं हे कोणालाच कळलं नव्हतं आणि भाजपचा माणूस असल्यामुळे त्यांनी वंचित आणि काँग्रेसची युती कधी होऊच नाही दिली। आता एक काँग्रेसी माणूस हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे ती युती सहजपणे होऊन गेली।
नांदेडमधील सभेत बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी मोठं वक्तव्य केलंय. परळीत धनंजय मुंडेंना देऊन टाकली असं पंकजा मुंडेंनी सांगितलंय. परळी धनंजय मुंडेंचा मतदारसंघ आहे, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघावरती त्यांनीच प्रेम करावं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. परळी एवढंच महाकोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला महाकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हटलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा. मी महाकोळीवर प्रेम करते. महाकोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराचा धडाका लावलाय. नांदेड आणि परभणीमध्ये फडणवीसांची सभा झाली. यावेळी बोलताना फडणवीसांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय. परभणीमध्ये 13-14 वर्ष महापालिकेमुळे नेत्यांचा विकास झाला, पण लोकांचा नाही, अशी टीका त्यांनी केली. हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या निमित्ताने पुन्हा 25 तारखेला मी नांदेडला येणार आहे. पण आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी ही सभा मी पाहतोय, इथली संख्या मी पाहतोय, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही. 16 तारखेला नांदेडचा महापौर हा भाजपचाच असणार आहे. खरं तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, अनेक वर्ष परभणीकरांनी खूप लोकांना संधी दिली. त्यांनी संधीचं काय केलं मला माहिती नाही, पण तुम्ही बघा, ज्या ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली त्या शहराचा चेहरा आणि चित्र हे मी बदलून दाखवलं आहे. हे तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन पहा, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सोलापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रचारसभा झाली, मात्र त्यानंतर त्यांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना तातडीनं प्रचारासाठी मुंबईच्या दिशेनं निघायचं होतं. यावेळी चव्हाणांसह कार्यकर्त्यांची देखील धावपळ झाली. स्वतः भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गाडी चालवत चव्हाणांना विमानतळापर्यंत पोहोचवलं. अनेक महानगरपालिकांमध्ये आमदार खासदारांच्या मुलांना, नातेवाईकांना सर्व पक्षीयांनी उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लातूरमध्ये 21 ते 26 वयोगटातील 4 तरुण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. हे 4ही तरुण वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 4ही तरुण हे उच्च शिक्षित असून राजकारणात आपलं भविष्य आजमावत आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपनं प्रचाराला जोरदार सुरुवात केली. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्या प्रभागातून 3 टर्म नगरसेवक म्हणून त्यांनी नेतृत्व केलं, त्याच प्रभागामध्ये आमदार सीमा हिरे स्वतः प्रचारासाठी मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. हा भाजपचा बालेकिल्ला असून यंदा देखील भाजपचेच उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी ही चांगलीच रंगलेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवाराकडून डोर टू डोर प्रचार हा केला जातोय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला काळाराम मंदिर आणि रामकुंड परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये नाशिकमधील सर्वात चुरशीची लढत ही पाहायला मिळते. मनसेच्या सत्ताकाळामध्ये महापौर आणि उपमहापौर पद भूषवलेले अशोक मुर्तडक आणि गुरमीत बग्गा यंदा एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. भाजप, शिंदेची शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांमध्ये थेट सामना होत असून पक्षांतर्गत नाराजीमुळे ही लढत अधिक लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे प्रभाग 5 कडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना, कुंभमेळ्याचं काम होत असताना भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर झालेले नाही, परंतु अचानक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे लोकांनी आणि त्यांना तिकीटं देऊन टाकले. न्याय मिळाला पाहिजे याकरता मी हा आमचा पॅनल तयार केलेला आहे. माझ्या 25-30 वर्षाच्या किंवा 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्याकडे कुठलीही माझ्याकडनं मारामाऱ्या वगैरे हा प्रकार झाला नाही. मी वैचारिक लढाई देणारा माणूस आहे आणि म्हणून जातपात नसताना लोक मला निवडून देतात आणि ह्याही वेळेस तोच अनुभव येईल असं मला वाटतं. माझे मित्र आहेत आणि निवडणूक 15 तारखे झाल्यानंतर पुन्हा मित्र राहतील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून जनतेला माहिती आहे की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे आणि प्रभाग 5 मध्ये 4ही उमेदवार भाजपचे निवडून दिल्यानंतर प्रभाग 5 मध्ये चांगल्या पद्धतीने विकास करता येईल याचा आनंद मला या ठिकाणी होत आहे आणि नागरिक सुज्ञ आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला या ठिकाणी भरघोस पाठिंबा देत आहे. आणि हेच जे प्रतिस्पर्धी माझ्यासमोर उभे आहे, हे तिघच प्रतिस्पर्धी माझ्यासमोर पडलेले आहे. हे सर्व नाशिककरांना
याची जाण आहे. परंतु कुठला तरी 1-1.5 महिन्यापूर्वी ह्या लोकांनी प्रवेश केला आणि इथल्या स्थानिक राजकारणामुळं माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याचा बळी गेला. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची सभा पार पडली. यावेळी राज्यामध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हुकुमशाही सुरू असल्याची टीका ही एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली. महापालिका निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार हे बिनविरोध विजयी होतात, ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं देखील जलील यांनी म्हटलंय. मालेगावमध्ये इम्तियाज जलील यांची सभा पार पडली. मालेगाव महापालिका निवडणुकीतील एमआयएम उमेदवाराच्या प्रचारार्थ जलील यांची सभा झाली. यावेळी भाजपसह सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरती जलील यांनी टीकास्त्र डागलं. तर बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार निवडून आले असं म्हणताना त्यांनी काँग्रेसवर देखील टीकास्त्र डागलंय. जळगावात भाजपच्या सर्वच्या सर्व जागा या निवडून येतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला होता. त्यावरती आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटलांनी टीका केली आहे. जर महाजनांनी ईव्हीएम सेट केलं नसतील तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असं पाटील म्हणाले. जर त्यांनी अशा वल्गना केल्या असतील तर मग त्यांनी ईव्हीएम मशीन सेट केलं आहे का हे सांगावं. त्यांनी जर ईव्हीएम मशीन सेट केल्या असतील तर 100% तसंच होईल. कारण की ईव्हीएम मशीन सेट केल्याशिवाय जनता जनार्दनाचं मतदान तर करायला काय ते स्वतः जाणार नाही आहे ना तिथे बटन दाबायला. हे तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा ईव्हीएम मशीन सेट असेल. जर तसं असेल तर येतील, नसेल तर जनता त्यांना 16 तारखेला त्यांची जागा दाखवेल. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये 2 सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकले. भाजपनं प्रभाग 26 मधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या जागेवरून ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं धर्मपाल मेश्राम यांचे सख्खे भाऊ ॲडव्होकेट यशवंत मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे दोघेही अनुभवी राजकारणी असून नागपूर महापालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत. दोघांचं घर हे अगदी शेजारी शेजारी असून सध्या दोन्ही घरातून निवडणुकीचे डावपेच हे आखले जात आहेत. एवढंच नाही तर परिसरातील काही लोक हे कमळाचा प्रचार करत आहेत, तर काही जण हातावरती घड्याळ बांधून प्रचाराला उतरले. त्यामुळे 2 सख्ख्या भावांमधील ही राजकीय लढत नागपुरामध्ये लक्षवेधी ठरतीये. ही कौटुंबिक नव्हे तर पूर्णपणे वैचारिक आणि राजकीय लढत असल्याचं मत हे दोघांनीही व्यक्त केलंय. नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या 3 आमदारांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाहीये. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आमदारांनी स्वबळावरती उमेदवार हे उभे केलेत. तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आमदारांनी अजितदादा गटाशी युती केली आहे. यामध्ये आता प्रभाग क्रमांक 3क मध्ये शिंदेच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना शिवसेनेमध्ये उपनेते मंत्री दर्जा असलेले आमदार हेमंत पाटील यांनी चक्क अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. ज्या प्रभागामध्ये सेनेचा उमेदवार आहे त्याच प्रभागामध्ये आमदारानं अपक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानं मतदार आणि कार्यकर्ते हे बुचकळ्यात पडलेत. पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस नेत्या संगीता तिवारींनी राजीनामा दिलेला आहे. पक्ष कार्यकर्त्यांना गृहीत धरतो, कार्यकर्ता म्हणून सन्मान मिळत नाही अशी खंत तिवारींनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही संगीता तिवारी यांच्याकडे होती. गेले कित्येक वर्ष 22 वर्ष काँग्रेसचं काम करत होते. सुरेशभाई कलमाडींची आज आठवण येते की आपले जे पुण्याचे खासदार होते सुरेशभाई कलमाडी, त्यावेळेसची काँग्रेस एक वेगळीच काँग्रेस होती आणि तिथेच काम करताना काँग्रेसवरचं प्रेम वाढत गेलं. परंतु आज मी राजीनामा दिलाय. कारण का आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जिथे सन्मान नसेल कार्यकर्त्याला तिथे थांबून काही उपयोग नाहीये. 10 वेळा नेत्यांना आम्ही मेसेज करायचे, तक्रारी मांडायच्या आणि तिकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तिथे आमचे रस्ते सगळे बंद होऊन जातात. खूप दिवस विचार केला. तसं तर मी निवडणुकीच्या पूर्वी पण हा निर्णय घेतला असता, पण त्यावेळेस माझ्यावर आरोप झाले असते की कोणत्या तरी पक्षाचं तिकीट पाहिजे म्हणून बाईंनी पक्ष बदलला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवरती जोरदार निशाणा साधलाय. हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला या नवनीत राणांच्या वक्तव्यावरती ओवेसींनी पलटवार केलाय. ते अमरावतीतील प्रचार सभेमध्ये बोलत होते. मौलाना 19 बच्चे पैदा किए. मौलाना मैं हार गया 6 में, आप 19 में कामयाब हो गए. तो किसी ने कह दिया हमको भी 4 पैदा करना है. 4 नहीं 8 पैदा करवा.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीतील संमिश्र यशानंतर आमदार तानाजी सावंत यांनी आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या तेरणा साखर कारखान्याच्या माध्यमातून शिवसेनेनं जिल्हा परिषद निवडणुकीची साखर पेरणी केली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत दुसरा जिल्हा परिषद विजय संकल्प मेळावा हा पार पडला. या मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या मेळाव्यातून शिवसेनेनं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा शंखनाद केलेला आहे. सिंधुदुर्गातल्या मेळाव्यामध्ये बोलताना राणेंनी राजकारणामध्ये कटकारस्थान केलं जातंय म्हणून आता घरी बसायचं ठरवलंय असं विधान केलं होतं. राणेंच्या या विधानानंतर ते राजकीय निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र या चर्चांवरती राणेंनी स्पष्टीकरण दिलंय. आपण निवृत्ती घेणार असल्याचं बोललोच नाही असं राणे म्हणालेत. जर मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवृत्त होणार नसल्याचा दावा केला आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी खासदार नारायण राणेंना भोवळ आली. भाषण करत असताना शेवटी आवाजही बसल्यानं राणेंनी भाषण आटोपत घेतलं. त्याचवेळी त्यांना भोवळ आल्यासारखं वाटत असल्यानं राणेंनी माध्यमांशी देखील बोलणं टाळलं. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे हे गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. सध्या राणेंची प्रकृती ही स्थिर असून उन्हाळ्यामुळे थोडा त्रास झाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येतं. 15 ते 20 दिवसांमध्ये मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी तशी माहिती दिली आहे. तसंच चिपी विमानतळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध व्हावा, पर्यटन वाढावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच पर्यटनाला वाढ मिळेल यासाठी चिपी विमानतळ हे नाईट लँडिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी 27 जानेवारीला देशव्यापी संपावरती जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीनं या संपाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती मुंबईतील आझाद मैदानामध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल. तर या आंदोलनामध्ये 200हून अधिक बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार 2 वर्षांपूर्वी या मागणीवरती मौन बाळगत असल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्यास संप अटळ असल्याचा इशारा हा युनियननं दिला. कबूतरखान्यामुळे सुरू झालेल्या मराठी विरुद्ध जैन वादावरती तोडगा काढण्यासाठी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली आहे. या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. जवळपास 1.5 तास सुरू असलेल्या चर्चेत कबूतरखान्याचा वाद हा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्माण केल्याचा गंभीर आरोप निलेशचंद्र मुनी यांनी केला आहे. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे. 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शालन शिंदे यांना सोलापूर न्यायालयामध्ये हजर करण्यात येत होतं. यावेळी पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. शालन शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्यावरती हल्ला होत असताना डोळ्यामध्ये चटणी फेकल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र घटनास्थळी चटणी जप्त न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत आरोपींच्या वकिलांनी वाढीव कोठडीला विरोध केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळलेली असून शालन शिंदे यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले. अंमली पदार्थांसंदर्भामध्ये प्रकरणात जामिनावरती सुटलेल्या विनोद गंगणे यांना नगराध्यक्ष करण्यावरून शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलाय. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती टीका करताना तुळजाभवानीच्या भक्तांना आता तुळजापूरमध्ये प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी दिली जाईल अशी टीका ही सावंत यांनी केली आहे. तुळजाभवानी मंदिरातल्या गाभारा तोडफोड प्रकरणाबाबत देखील सावंत यांनी पाटील यांच्यावरती टीकास्त्र डागलं. धाराशिव तालुक्यातल्या ढोकीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सावंत यांनी पाटील यांच्यावरती हा निशाणा साधलाय. लातूरजवळील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकणाऱ्या 6वीतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. काल अनुष्काचा मृतदेह पलंगाला लटकवलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला होता. अभ्यासाचा ताण कारणीभूत असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला असला तरी नातेवाईकांनी मात्र हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केलाय. आज या घटनेच्या निषेधार्थ अनुष्काच्या नातेवाईकांनी विशेषतः महिलांनी लातूर शहरातील गांधी चौकामध्ये रास्ता रोको केला. दोषींना आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्यांना शासन करू अशी संतप्त मागणी करत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. हातामध्ये साड्या धरून दोरी तयार करत त्यांनी रस्ता अडवल्यानं गांधी चौकातील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली असून दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा ह्या लागलेल्या होत्या. तर माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजकर यांच्या श्री शिवराज अष्टक मालिकेतील प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या मालिकेतील पहिले 5 चित्रपट गाजल्यानंतर आता 6वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणपती शिवराय स्वारी आग्रा असं या 6व्या चित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता आणि त्यामध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका कोण साकारणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. या संदर्भामध्ये अभिनेता अभिजित श्वेतचंद्र यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानं प्रदर्शित होताच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरती सुद्धा भरभरून यश मिळालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडिया आणि बुक माय शो वरती सुद्धा हा सिनेमा ट्रेंड होतोय. या चित्रपटानं गेल्या 4 दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवरती किती कमाई केली याची आकडेवारी ही नुकतीच समोर आलेली आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटानं पहिल्याच विकेंडला तब्बल 3,91,00,000 रुपयांचा गल्ला जमवलाय. जोरदार कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.